काय वाटतं तुम्हाला? फक्त तुम्ही तुमच्या विचारांनी एखाद्याच्या मनात स्वतःबद्दल जागा निर्माण करू शकता का? किंवा एखाद्याच्या मनात स्वतःबद्दल प्रेम, आदर, माया या भावना निर्माण करू शकता का? उत्तर आहे हो. येस, हे 100% पॉसिबल आहे आणि मी तुम्हाला 100% गॅरंटी देऊ शकते. आज सांगणारी टेक्निक नाही म्हणता येणार, ॲक्च्युली कोणती लॉ ऑफ अट्रॅक्शनची टेक्निक नाही आहे ही, पण ही एक संकल्पना आहे. हे जर तुम्ही ट्राय केलं तर तुम्हाला कोणतंही नातं हील करता येतं. कोणतंही नातं तुम्हाला हवं तसं होईल आणि एखादी व्यक्ती तुमचा तिरस्कार जरी करत असेल ना, तरीसुद्धा ती व्यक्ती तुमचा आदर आणि प्रेम तुमच्यावरती करू लागते आणि तुम्हाला ते नातं हवं तसं बनवता येतं. ओके, कसं काय ते व्हिडिओमध्ये बघू, पण त्याआधी हॅलो, नमस्कार, मी श्रेया आणि मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते श्रेयसीमध्ये. आज आपण सेंडिंग लव्ह व्हायब्रेशन्स या संकल्पनेबद्दल बोलणार आहोत. या संकल्पनेबद्दल मी सगळ्यात पहिल्यांदा BK शिवानी यांच्याकडून ऐकलं होतं. त्यांचा एक व्हिडिओ बघत असताना मला कळालं होतं की मॅमने असं सांगितलं की एखाद्यासोबत जर तुमचं नातं खराब असेल, कसलंही नातं असेल ते, तर त्याचं रिझन, त्याचं कारण तुम्ही स्वतः असता. तुम्ही तुमच्या मनामध्ये काहीतरी वाईट भावना निर्माण केलेल्या असतात, तेव्हाच जाऊन त्या व्यक्तीच्या मनातही तशाच भावना निर्माण होतात आणि मग तुमचं ते गैरसमज वाढतो आणि तुमचं ते नातं खराब होतं. ओके, आता हे सांगितलं, आता हे खरं आहे का नाही हे बघण्यासाठी त्याच्या अगदी अपोजिट गोष्ट त्यांनी करायला सांगितली. ती अपोजिट गोष्ट कोणती? तर बिघडलेलं नातं सुधरवायचं असेल तर चांगल्या चांगल्या भावना त्यांना पाठवा, प्रेमाच्या भावना पाठवा, आदराच्या, मायेच्या भावना त्यांना पाठवा आणि बघा की त्या व्यक्तीच्या भावना तुमच्याबद्दल बदलतात का? त्या व्यक्तीचे विचार तुमच्याबद्दल बदलतात का? त्या व्यक्तीचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतात का? असं त्यांनी ते व्हिडिओमध्ये सांगितलं. ठीक आहे, मग मी डिसाईड केलं की हे मला ट्राय करायचं आहे. ओके, मग मी ट्राय करण्यासाठी, आणि कुठलीही गोष्ट मी ट्राय केल्याशिवाय विश्वास ठेवत नाही आणि मी कोणाला सांगतही नाही, त्यामुळे मी पहिल्यांदा ट्राय करायचं डिसाईड केलं. माझा अनुभव सांगते. सगळ्यात पहिल्यांदा माझी खूप दूरची मैत्रीण, आता दूरची म्हणजे काय, आम्ही फक्त विपश्यनेच्या वेळेस भेटलो होतो एकमेकींना. ती माझी रूममेट होती ॲक्च्युली आणि त्यानंतर विपश्यनेनंतर आमची 2 महिने फ्रेंडशिप राहिली, फक्त 2च महिने फ्रेंडशिप राहिली. त्याच्यानंतर आमच्यात काही असे गैरसमज, मिसअंडरस्टँडिंग निर्माण झाली आणि जेणेकरून आमचं नातं ते जे होतं ते तिथेच स्टॉप झालं. मी माझ्या आयुष्यामध्ये रुळले, मला नवीन फ्रेंड्स भेटले, नवीन मित्रमैत्रिणींमध्ये रुळले, ती तिच्या मित्रमैत्रिणींमध्ये रुळली आणि आमचं एकंदरीत कॉन्टॅक्टच संपला. पण ती जी 2 महिन्यांची फ्रेंडशिप होती ना, ती खूप सुंदर होती, कारण आम्ही एकमेकांसोबत खूप भारी वाईब करायचो. आम्ही खूप साऱ्या प्लेसेसला एक्सप्लोअर केलं. पुण्यात आम्ही दोघेही नवीन होतो, पण काही एक गैरसमज निर्माण झाला आणि जेणेकरून आमचं ते नातं, ती फ्रेंडशिप आमची तुटली. पण मला त्या व्यक्तीचं महत्त्व माझ्या आयुष्यामध्ये होतं आणि आहे, म्हणून मी लव्ह व्हायब्रेशन्स ट्राय करायचं डिसाईड केलं. ठीक आहे, मी ही टेक्निक केली. पहिल्या दिवशी केली, लेट गो केलं. दुसऱ्या दिवशी सेम वेळेला केली, लेट गो केलं. तिसऱ्या दिवशी मला तिचा फोन आला आणि मी जे काही मला असं वाटत होतं की तिने मला बोलावं, त्या ज्या गोष्टी मी अपफ्रंटली तिला बोलले होते, मी जशा प्रकारच्या व्हायब्रेशन्स तिला पाठवल्या होत्या, तशा त्या सगळ्या गोष्टी तिने मला कॉलवरती सांगितल्या, एक्झॅक्टली त्याच गोष्टी. ठीक आहे, सो हा अनुभव घेतल्यानंतर मला असं वाटलं की बापरे, किती म्हणजे त्या एनर्जीच्या लेवलवरती आपण सगळे समान असतो. आपण सगळे समान, अगदी 7 समुद्रा पार जरी एखादी व्यक्ती असेल ना, तरी त्या व्यक्तीपर्यंत आपण आपले विचार, आपल्या भावना, आपले व्हायब्रेशन्स पाठवू शकतो. ठीक आहे, सगळे कनेक्टेड आहोत आपण. या ब्रह्मांडात असलेली प्रत्येक गोष्ट कुठल्या ना कुठल्या मार्फत एकमेकांशी कनेक्टेड असते. सो हा माझा अनुभव होता. आता कसं लव्ह व्हायब्रेशन सेंड करायचं ते बघू. त्याच्यासाठी तुम्हाला सिम्पल काय करायचं आहे, मोबाईलमध्ये तुम्हाला त्या व्यक्तीचा फोटो बघायचा आहे आणि त्या फोटोकडे बघत असताना त्याच्या डोळ्यात डोळे घालून त्याला अशा गोष्टी सांगायच्या ज्या तुम्हाला असं वाटते की त्या व्यक्तीने स्वतःहून म्हणाव्यात. फॉर एक्झाम्पल, मी आता आमच्या फ्रेंडशिपमध्ये मी काय म्हटलं होतं तिला की सगळ्यात पहिल्यांदा तर मी तिची माफी मागितली की आय एम सॉरी, जर जे काही गैरसमज झाले निर्माण, त्याच्यामध्ये मी त्याच्याबद्दल तर सगळ्यात पहिल्यांदा माफी मागते. खूप आपलं सुंदर नातं होतं, सुंदर फ्रेंडशिप होती, ती आपली तुटली. त्याच्यामुळे तुझं महत्त्व माझ्या लाईफमध्ये आहे, बिकॉज फक्त 2 महिन्यांची फ्रेंडशिपसुद्धा माझ्या आजपर्यंत लक्षात आहे आणि मला ज्या काही मेमरीज आपण क्रिएट केल्या होत्या, ज्या प्लेसेसवरती आपण फिरलो होतो, ते मला सगळं काही आठवतं आणि मला असं वाटतं की अशी इतकी चांगली मैत्रीण मला माझ्या लाईफमधून मला मिस नाही करायची. तुझं महत्त्व माझ्या लाईफमध्ये आहे. थँक्यू सो मच, माझे ते आयुष्यातले जे 2 महिने होते ते इतके सुंदर करण्यासाठी. आणि बस
थँक्यू. याच गोष्टी मी त्या फोटोमध्ये तिला सांगितलं. दुसऱ्या दिवशी मी सेम गोष्टी रिपीट केल्या आणि तिसऱ्या दिवशी तिनं मला कॉल करून याच सगळ्या गोष्टी रिपीट केल्या. एक्झॅक्टली ज्या गोष्टी मी त्या फोटोवर बोलले होते त्या सगळ्या गोष्टी तिनं मला जशाच्या तशा म्हटल्या. खूप ताकद आहे आपल्या अंतर्मनात. तुम्ही ना कोणतंही नातं हील करू शकता. ठीक आहे. आता सिम्पल तुम्हाला आता कळालंच असेल मी कसं केलं, त्याच्यावरून तुम्हाला कळालं असेल की लव्ह व्हायब्रेशन्स कशा तुम्हाला सेंड करायच्यात. प्रेमाच्या लव्ह व्हायब्रेशन सेंड करू शकता. याच्यावरून मला एक गोष्ट ॲक्च्युली आठवली. नेव्हल गोडार्ड यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये एक सक्सेस स्टोरी सांगितली आहे. ती सक्सेस स्टोरी लव्ह व्हायब्रेशनच्या रिलेटेड असू शकते. त्याचा संबंध आपण इथे लावू शकतो. त्याच्यात त्यांनी काय सांगितलं माहिती आहे, त्यांची एक शिष्या होती. तिचं काय होतं की ऑफिसमध्ये तिला चांगली वागणूक मिळायची नाही. म्हणजे तिचा बॉस तिच्यावरती कधीच खुश व्हायचा नाही, तिच्या कामावर कधीच खुश व्हायचा नाही. ओके. आणि त्याच्यामुळे ना तिच्या मनात एक म्हणजे वाईट वाटतं ना. ऑफकोर्स आपण खूप चांगलं काम करतो आहे, आपण हार्डवर्क करतो आहे, पण आपल्या कामाबद्दल आपल्याला मोबदला तर मिळतो आहे पण ॲप्रिसिएशन भेटत नाही. तर असं तिला वाटत होतं. मग ही गोष्ट तिने नेव्हल गोडार्ड यांना सांगितली. नेव्हल गोडार्ड यांनी सांगितलं की हे सगळं ना तू तुझ्या मनामध्ये जे सेल्फ टॉक करते त्याचा परिणाम आहे. तू तुझ्या मनात जसे सिनॅरिओज बनवून ठेवलेत किंवा तुझ्या बॉसबद्दल ज्या गोष्टी निर्माण करून ठेवल्यात ना त्याच्यामुळे होते. तू तुझ्या मनामध्ये असा एक सीन तुझ्या कल्पनाशक्तीमध्ये अशी एक गोष्ट बघायला चालू कर, असा एक सीन क्रिएट कर ज्याच्यामध्ये तुझा बॉस तुझं कौतुक करतोय आणि तुझ्या कामाचं कौतुक करतो आणि सांगतोय की तू किती इम्पॉर्टंट आहेस आमच्या कंपनीसाठी वगैरे गोष्टी तुझ्या मनामध्ये म्हणायला चालू कर. ठीक आहे. मग तिने काही दिवस, मला एक्झॅक्टली टाईमलाईन खरंच आता आठवत नाही आहे, पण तिने काही दिवस, महिनेही असतील कदाचित तिने ते सेल्फ टॉक सुधरवलं आणि ती तसा सीन क्रिएट करायला लागली, पॉझिटिव्ह सीन क्रिएट करायला लागली. आणि ॲक्च्युली काही दिवसांमध्ये तिच्या बॉसचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला लागला. ठीक आहे. ती एक इम्पॉर्टंट एम्प्लॉई आहे असं तिच्याकडे त्या दृष्टिकोनातून बघण्यात येऊ लागलं आणि तिच्या कामाचं कौतुक होऊ लागलं आणि तिला हवं असणारं वर्क एन्व्हायरमेंट तिच्या ऑफिसमध्ये तयार झालं. सो ही ताकद असते. म्हणजे एखाद्या आपले बॉसेस, आपले कलिग्स यासुद्धा लोकांच्या मनामध्ये आपण आपल्या विचार पाठवू शकतो आणि त्यांच्या मनात आपल्या भावना निर्माण करू शकतो. अजून एक डिस्क्लेमर देते. मला माहिती आहे या व्हिडिओच्या खाली अशा कमेंट्स येऊ शकतात. आधीच सांगते, त्या व्यक्तीसोबत काही ना काही कुठल्या ना कुठल्या प्रकारचा संबंध आणि कुठल्या ना कुठल्या प्रकारचं नातं आपलं असायला हवं. ठीक आहे. नेव्हल गोडार्डच्या शिष्यासोबत म्हणजे तिचा एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई असं नातं होतं. राईट. तिचा बॉस असं काहीतरी नातं होतं, प्रोफेशनल नातं ज्याला आपण म्हणू शकतो. आणि असं नाही की आता मी इथे बसल्या मला असं वाटेल की विकी कौशलची माझी फ्रेंडशिप व्हावी, विकी कौशलच्या मनामध्ये माझ्याबद्दल प्रेम जागृत व्हावं असं मी म्हणू नाही शकत. तो एक खूप मोठा ॲक्टर आहे आणि खूप मोठा अभिनेता आणि त्याचा माझा काही दूरपर्यंत संबंध नाही. त्यामुळे त्याच्या मनात माझ्याबद्दल भावना निर्माण नाही होणार आहेत, हे लक्षात ठेवा. मला माहिती आहे कमेंटमध्ये असे कमेंट्स येणार आहेत की मला ऐश्वर्या राय पाहिजे आणि मला करीना कपूर पाहिजे आणि तिच्या मनात माझ्या भावना निर्माण झाल्या पाहिजेत वगैरे वगैरे. म्हणून आधीच सांगते की त्या व्यक्तीसोबत कसल्याही प्रकारचं तुमचं नातं, फ्रेंडशिप जे काही असेल ते असायला हवं. ओके. तुम्हीसुद्धा हे ट्राय करून बघा अँड ट्रस्ट मी गाईज, हे काम करतं. पूर्ण विश्वास ठेवून करा, पूर्ण भावनेने करा आणि कोणतंही नातं हील करू शकता. ठीक आहे. जर काही डाऊट्स, काही क्वेश्चन्स असतील मला कॉमेंटमध्ये विचारा. मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेल. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. हो, जाता अजून एक गोष्ट आठवली. BK शिवानी मॅम जर तुम्हाला माहीत नसतील तर मी त्यांच्या चॅनलची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करते आहे. जाणून बुजून शेअर करते आहे, कारण मॅमचे फक्त व्हिडिओज जरी बघितले ना किंवा फक्त त्यांच्याकडे बघितलं ना तरी सकारात्मक व्हायला होतं. जर तुम्हाला पॉझिटिव्हिटीचा डोस अगदी रोज पाहिजे असेल ना तर तुम्ही त्यांचे व्हिडिओज बघा. आणि मी त्यांच्याकडून खूप साऱ्या गोष्टी शिकली आहे. त्यामुळे एक ग्रॅटिट्यूड म्हणून, एक माझी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी त्यांच्या व्हिडिओची लिंक नक्कीच शेअर करू शकते. त्यामुळे तुम्ही त्यांना जाऊन सबस्क्राईब करा आणि त्यांचे व्हिडिओज बघा. तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये खूप छान वाटेल, खूप पॉझिटिव्हिटी मिळेल. जीवनाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलायला लागेल एकंदरीत. ओके. सगळं काही कवर केलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. बाय बाय अँड थँक्यू.